पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। महत्त्वपूर्ण अशी एक महत्त्वाची बातमी घेऊन हा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी इथे आलेला आहे। अतिशय महत्त्वपूर्ण आहे व्हिडिओ, शेवटपर्यंत इथे नक्की बघा। तर मित्रांनो, इथे 12वीचा रिझल्ट लागल्यानंतर जीएनएम नर्सिंग अंतर्गत इथे प्रवेश प्रक्रिया सुरू होती। सो ठाणे महानगरपालिका यांच्या अंतर्गत सुद्धा इथे जीएनएम नर्सिंग 3 वर्षाच्या कोर्ससाठी प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज मागवण्यात आले होते। तर त्यासाठी जी मेरिट लिस्ट आहे कॅन्डिडेटची ती इथे डिस्प्ले झालेली आहे। तर त्या संबंधीचाच हा आजचा महत्त्वाचा व्हिडिओ जो आहे आपण इथे बघणार आहोत। सो तुम्हाला लिस्ट कुठे चेक करायची संपूर्ण माहिती जी आहे आपल्या चॅनलमार्फत मिळणार आहे। वेळोवेळी व्हिडिओ ज्यांनी यासाठी अर्ज केले होते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, पुढची काय यासाठी प्रवेश प्रक्रिया आहे। कारण की लिस्टमध्ये नाव जरी आलं तरी पुढे बरीच प्रवेश प्रक्रिया असते, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं, काउन्सिलिंग असते। सो ही लिस्ट कशी चेक करायची, कुणाचं यामध्ये नाव आलेलं आहे कुणाचं नाही आलेलं आहे, संपूर्ण माहिती आपण यामध्ये बघणार आहोत। तर हे ठाणे महानगरपालिकेचं ऑफिशियल पेज आहे। वेबसाईटची लिंक तुम्हाला याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। सो वेबसाईटवरती जाऊन तुम्ही लिस्ट जी आहे ती चेक करू शकता। सो आपण आता इथे बघूया। तर एक व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती आज पहिल्यांदाच आला असाल किंवा अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओ अपलोड केले की त्याची माहिती जी आहे तुम्हाला इथे बघायला मिळेल। तर चला आपण आता जी लिस्ट आहे ती इथे बघूया। सो ॲडव्हर्टाइजमेंट सगळ्यांनी बघितली होती। इथे तुम्हाला दिसत असेल सो मेनिताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेअंतर्गत जे आहे 3 वर्ष कालावधी करता ही प्रशिक्षणासाठी 30 जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया होती। सो यासाठी इथे बघा आता लिस्ट जी आहे डिस्प्ले झालेली आहे। सौ मीनाताई ठाकरे इन्स्टिट्यूट नर्सिंग एज्युकेशन TMC ॲडमिशन इयर 2024-25। सो ही प्रोव्हिजनल जनरल मेरिट लिस्ट आहे, ही आहे ठाणे डिस्ट्रिक्ट रिजन, कारण की ह्याच्यामध्ये दोन तुम्हाला ऑप्शन होते, ठाणे डिस्ट्रिक्ट रिजन आणि TMC ठाणे महानगरपालिका यांच्या अंतर्गत तुम्ही जे आहे ते अर्ज करू शकत होता। सो ही पहिली लिस्ट आहे, ही आहे ठाणे डिस्ट्रिक्ट रिजन अंतर्गत। सो ही आहे जनरल मेरिट लिस्ट। सो तुम्ही इथे बघू शकता कॅन्डिडेटचं नेम दिलेलं आहे, फॉर्म नंबर तुमचा दिलेला आहे, फॅकल्टी जसं विज्ञान शाखेतील यांना प्राधान्य होतं। जर विज्ञान शाखेतील उमेदवार उपलब्ध नाही झाले तर आर्ट्स आणि कॉमर्स शाखेतील उमेदवारांना संधी मिळणार होती। इथे फॅकल्टी लिहिलेली आहे। तुमचे HSCचे मार्क्स, 12वीला किती मार्क्स आहे 12वीच्या मार्क्सवरती ही प्रवेश प्रक्रिया होती, संपूर्णपणे अवलंबून तुम्हाला जे 12वीला मार्क्स मिळालेले आहेत त्यावरती। सो तुमचे 12वीचे मार्क्स, त्यानंतर टोटल PCBचे मार्क्स आणि अटेम्प्ट तुम्ही 12वी कितव्या प्रयत्नात झालेला आहे ते, कॅटेगरी आणि रिमार्क इथे दिलेला आहे। सो ही जनरल मेरिट लिस्ट आहे, कॉमन कॅटेगरी वाईज सुद्धा खाली तुम्हाला बघायला मिळेल। सो इथे पहिल्यांदा आहे मेघी वैष्णवी महेश। सो फॉर्म नंबर त्यांचा 318 होता। सायन्स फॅकल्टी 469 त्यांना मार्क्स आहे, 241 PCBचे, फर्स्ट अटेम्प्टमध्ये आहे, जनरल कॅटेगरी। सो इथे दिलेला आहे। रिमार्क इथे दिलेले आहेत बघा तुम्हाला, ST रिसिप्ट ऑफ अ कास्ट सर्टिफिकेट, लोकल रेसिडेंट, नो नेम इन रेशन कार्ड अँड 1st to 10th फ्रॉम रायगड। सो हे रिमार्क इथे दिलेले आहेत। सो ही जनरल मेरिट लिस्ट तुम्ही बघू शकता। त्यानंतर इथे आहे डोके आकांक्षा संतोष, सो 468। सो ह्यानुसार ही लिस्ट जी आहे इथे लागलेली आहे। सो हे तुम्ही बघू शकता, ही जनरल आहे लिस्ट, ही आहे ठाणे डिस्ट्रिक्ट रिजन अंतर्गत। सो संपूर्ण अशी ही पूर्ण लिस्ट इथे आहे, कॅटेगरी वाईज सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळेल। सो हे बघा, ही पूर्ण इथे तुम्हाला दिलेली आहे ही लिस्ट, तुम्ही अशी चेक करू शकता। तुमचं नाव तुम्हाला इथे बघा, ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना ही आहे इथे पूर्ण जनरल मेरिट लिस्ट इथे दिलेली आहे तुम्हाला। त्यानंतर ठाणे महानगरपालिका TMC रिजन अंतर्गत सेपरेट लिस्ट इथे आहे, कारण की 50% जागा ज्या होत्या ह्या TMC रिजन अंतर्गत आणि 50% जागा ज्या आहेत ठाणे जिल्हा अंतर्गत, ठाणे डिस्ट्रिक्ट अंतर्गत होत्या। सो ही सेपरेट लिस्ट आहे 50% जागांसाठी, ती इथे सेपरेट लिस्ट आहे। सो इथे दिलेला आहे बघा, ही आहे प्रोव्हिजनल जनरल मेरिट लिस्ट, ही आहे TMC अंतर्गत। सो ही ठाणे महानगर परिसराअंतर्गत किंवा इथे तुम्ही अप्लाय केलं असेल तर त्या तुमचं लिस्ट, तुमचं नाव या लिस्टमध्ये असेल। ओके, सो इथे पहिल्यांदा आहे इथे तुम्ही बघू शकता शेख यांचा फॉर्म नंबर 11, सायन्स फॅकल्टी 441 मार्क्स आहे, PCBचे 191 जनरल अंतर्गत। सो इथे दिलेला आहे। सो अशा प्रकारे बघा तुम्ही इथे सगळ्यांचे नावं इथे दिलेले आहेत, त्यानुसार जे आहे तुम्ही तुमची मेरिट लिस्ट जी आहे इथे चेक करू शकता। इथे फॅकल्टी आहे, तुमचे HSCचे मार्क्स, PCBचे मार्क्स, अटेम्प्ट सर्टिफिकेट आणि इथे कास्ट कॅटेगरी नंबर इथे दिलेला आहे।
सो ही TMC अंतर्गत पूर्ण लिस्ट आहे इथे. एकूण 30 जागांसाठीच ही भरती आहे, त्याच्यामुळे इथे सो इथे हे रिमार्क्स दिलेले आहे. सो हे रिमार्क्स तुम्हाला तुमचे बघणं गरजेचं आहे. प्रत्येकापुढे काय काय रिमार्क्स लिहिलेले आहेत इथे, सो ते रिमार्क्स महत्त्वाचे आहे. सो ही लिस्ट तुमची 2 तारखेला इथे डिस्प्ले झालेली. सो या अंतर्गत जर तुम्हाला काही आक्षेप असेल, सो इथे बघा हे एक शुद्धीपत्रक आहे, इथे सूचना दिलेली आहे. सो 2/7/2024 रोजी इथे तुमची जी लिस्ट आहे ती प्रसिद्ध झाली होती. सो मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्था ठाणे महानगरपालिका GNM प्रवेश. सो प्रारूप गुणवत्ता यादीविषयी जर लेखी आक्षेप तुम्हाला काही आक्षेप असेल तर लेखी आक्षेप तुम्हाला जे आहेत इथे 3 जुलै आणि 4 जुलै 2च दिवस आहे, दुपारी 4 वाजेपर्यंत प्रत्यक्ष अर्जाद्वारे स्वीकारले जाते. सो तुम्हाला तिथे जाऊन लेखी जे काही आक्षेप लिहिलेले आहेत, तुम्हाला काही आक्षेप असेल तर ते तिथे द्यावे लागतील तुम्हाला. 3 जुलै आणि 4 जुलै रोजी तुम्ही देऊ शकता दुपारी 4 वाजेपर्यंत. आक्षेप प्राप्त न झाल्यास ही जी प्रस्तुत यादी आहे तीच अंतिम यादी इथे समजण्यात येईल. सो या यादीनुसार मुलाखती आणि मूळ प्रमाणपत्रांच्या प्रत्यक्ष पडताळणी करता अंतिम यादी जी आहे 5 जुलै रोजी दुपारी 4 वाजता प्रसिद्ध करण्यात येईल. सो अंतिम यादी अजून प्रसिद्ध झालेली नाही आहे. ही प्रारूप गुणवत्ता यादी आहे, यामध्ये आक्षेप जिथे मार्क्स दिलेले आहेत. सो जर तुम्हाला आक्षेप असेल तर तुम्हाला प्रत्यक्ष तिथे जाऊन आक्षेप जे आहेत इथे लेखी आक्षेप द्यायचा आहे. 3 जुलै आणि 4 जुलै 2 दिवस तुमच्याकडे आहे 4 वाजेपर्यंत. जर काही आक्षेप नाही आले तर यादी जी आहे अंतिम समजण्यात येईल आणि त्यानुसार जी आहे अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. अंतिम गुणवत्ता यादी तुमची प्रसिद्ध होणार आहे 5 जुलै दुपारी 4 वाजता. त्यानंतर एक इथे अजून PDF होती, याच्यामध्ये रिजेक्टेड फॉर्म केलेले आहेत कुणाचे ते दिलेलं आहे. सो लिस्ट ऑफ रिजेक्टेड फॉर्म सो एकच आहे याच्यामध्ये. सो मिस सोलंकी तनिषा केतन, सो तनिषा सोलंकी यांचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे. इथे रिझन त्यांनी दिलेला आहे लोकल रेसिडेंट सर्टिफिकेट फ्रॉम मुंबई डिस्ट्रिक्ट. सो त्यांचं लोकल रेसिडेंट जे आहे ते मुंबई डिस्ट्रिक्टमध्ये आहे. सो यामध्ये फक्त ठाणे जिल्ह्याअंतर्गत तुम्ही अप्लाय करू शकत होता, जे ठाणे डिस्ट्रिक्ट अंतर्गत लोकल रेसिडेंट्स आहे, ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा यांच्या अंतर्गत. त्यामुळे सोलंकी तनिषा यांचा जो अर्ज आहे इथे रिजेक्ट झालेला आहे, कारण की त्यांचं लोकल रेसिडेंट जे आहे ते मुंबई डिस्ट्रिक्टमधलं आहे. ओके, सो संपूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे तुम्हाला. कुणाकुणाचं यामध्ये नाव आलेलं आहे, कुणाकुणाचं सिलेक्शन झालेलं आहे ते तुम्ही बघू शकता. जर या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील, काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओला इथे शेअर करा. खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे, कारण की 2च दिवस आहे जे काही आक्षेप तुम्हाला द्यायचे त्यासाठी. त्याच्यामुळे ज्यांना काही आक्षेप आहेत ते तुम्हाला इथे नोंदवायचे आहेत. सो ही महत्त्वाची माहिती आहे, लिस्ट चेक करा, नाहीतर डायरेक्ट 5 तारखेला अंतिम मेरिट लिस्ट इथे डिस्प्ले होईल. त्यानंतर तुम्हाला जे आहे इथे प्रवेश प्रक्रिया तुमची सुरू होईल. सो जर काही डाऊट असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.